प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खुपगाव येथे आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या विशेष अभियानांतर्गत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। उपकेंद्रातील मोकळ्या जागेत गावातील प्रथम नागरिक, सरपंच व श्री दिलीप भाऊ गवडी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। पर्यावरणाचे रक्षण आणि गावाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला। या विशेष मोहिमेप्रसंगी आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे डॉक्टर सचिन ठाकरे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री ज्ञानेश्वर मार्कड, आरोग्य सेवक श्रीमती प्रतिभा कुमरे, आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका श्रीमती रोशनी ठाकरे, श्रीमती वर्षा गडलिंग, श्रीमती प्रतिभा मेश्राम, पीटीए श्रीमती सुषमा वाघमारे, अंगणवाडी सेविका श्रीमती ललिता कुरवाडे, श्रीमती जिजाबाई भाकरे, श्रीमती परमेश्वर सरोदे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री परमेश्वर सरोदे, श्री चंद्रशेखर गावंडे, श्री राजपाल काडपांडे, श्री प्रवीण बघीकर आणि केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य सचिव रवींद्र खेडकर आणि सिटी इंडिया न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी पत्रकार श्री रवींद्र खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी सर्व नागरिकांनी लावलेल्या वृक्षांचे जतन व संगोपन करण्याचा सर्व नागरिकांनी संकल्प केला। सिटी इंडिया न्यूज। आपलं नाव सांगा। डॉक्टर सचिन ठाकरे, मी समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर खुपगाव या उपकेंद्रामध्ये कार्यरत आहे। आज दिनांक 14/7/2026 ला आपल्या या खुपगाव इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। या वृक्षारोपणामध्ये गावातील सरपंच साहेब, गवडी साहेब, त्याचप्रमाणे इतर मान्यवर मंडळी आणि उपकेंद्रातील कर्मचारी सर्व उपस्थित होते। आशाताई उपस्थित होते, अंगणवाडी सेविका उपस्थित होते आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे। 15 दिवस झाले वरचा पाऊस बंद आहे, तरीही तुम्ही आज वृक्षारोपणाचा निर्णय कसा का घेतला आहे? वृक्षारोपणाचा आम्हाला कार्यक्रम आज पार पाडण्यात या सूचना दिल्या होत्या आम्हाला। ते झाड जगलं पाहिजे याचं पालनपोषणाची जबाबदारी तुमच्या कर्मचारी करतील, योग्य वेळेवर पाणी टाकतील? हो, योग्य वेळेस पाणी टाकतील। आम्ही पाण्याची तशी व्यवस्था केलेली आहे। हा तुमचा PSC दवाखाना आहे, हां, परंतु इथे घाणीचे साम्राज्य भरपूर प्रमाणात आढळलं आहे। त्यावर तुमचं मत काय आहे? त्याची आम्ही त्वरित आता छाटणी करून टाकू गवताची आणि योग्य विल्हेवाट लावून त्यांचा परिपूर्ण व्यवस्था करू। ठीक आहे सर, धन्यवाद।